नमस्कार. आज मी इथे माशांचं जेवण बनवत आहे. त्यासाठी बांगडे घेतलेले आहेत. सर्वात अगोदर बांगडे साफ करून घेते. शेपटीकडचे आणि कल्ले कापून घेतलेले आहेत आणि खवळं काढून घेते आणि बांगड्याच्या बाजूचे कल्ले कापून टाकते. आता डोक्याकडचा भाग कापून टाकते. पोटातली घाण काढलेली आहे. त्यातनं बांगड्याची आत काढून घेते. अशा प्रकारे एका बांगड्याचे 4 तुकडे करून घेते. इथे बांगड्याचे आत काढून घेतलेले हे तळ्यासाठी वरून चिरा पाडलेत. इथे आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरचीची पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, कोकम आगळ, चवीप्रमाणे मीठ घालून पेस्ट करून घेते आणि बांगडे तळ्यासाठी बांगड्यांना मसाला लावून घेते. अशा प्रकारे दोन्ही बांगड्यांना मसाला लावून बाजूला ठेवते. बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची चेचून घेतलेली, कोथिंबीर, लिंबाचा रस, बांगड्याची आत, चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची पावडर, हळद घालून हाताने मिक्स करून घेते आणि बाजूला ठेवते. इथे तांदळाच्या पिठाने रवा घेतलेला आहे. मसाला लावून ठेवलेल्या बांगड्यांना तांदळाच्या पिठाने रवा लावून घेते. दोन्ही बांगड्यांना व्यवस्थित तांदळाच्या पिठाने रवा लावून घेतलेला आहे. बांगड्याची आत बाजूला ठेवलेली ते कांद्यातनं पाणी सुटलेलं आहे. तर तांदळाच्या पिठाने रवा घालते. इथे बांगडे फ्राय करायला ठेवते. बांगड्याच्या आत पण बाजूला फ्राय करायला ठेवते. दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते. वरून थोडंसं तेल घातलेलं आहे. बांगडे फ्राय करून झालेले आहेत. आता काढून घेते. बांगड्याची आत पण शिजलेली आहे. आता काढून घेते. इथे बांगड्याच्या कढीसाठी वाटप काढून घेते. ओलं खोबरं आणि सुक्या मिरच्या, काळं मिरी घेतलेले, थोडंसं हळद, धणे आणि चिंच घेतलेले धुवून. आता ग्राइंडरमध्ये बारीक वाटून घेते. चिंच बाजूला काढून ठेवते. बाकी सर्व वाटून घेते. थोडंसं वाटून झाल्यावर त्यात चिंच घालते आणि थोडं थोडं पाणी घालून बारीक पेस्ट करून घेते. वाटप वाटून झालेलं आहे. 8-10 तिरफळं घालते आणि 1-2 वेळा फिरून घेते. वाटप वाटून झालेलं आहे. भांड्यात काढून घेते आणि गॅसवरती उकळायला ठेवते. 2 हिरव्या मिरच्या घालते उभ्या चिरून आणि झाकण लावून उकळी काढून घेते. वाटपाला उकळी आलेली आहे. आता कापून धुवून ठेवलेले बांगडे घालते. मसाल्यात नीट बुडून घेते आणि चवीप्रमाणे मीठ घालून झाकण लावून शिजायला ठेवते. बांगड्याच्या कढीला छान उकळी आलेली आहे. झाकण काढलेलं आहे. बांगड्याची कढी तयार आहे. इकडे कापून धुवून घेतलेले बांगडे घेतलेले आहेत. त्याला मीठ, लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद घालून व्यवस्थित लावून घेते. तव्यावरती शॅलो फ्राय करून घेते. दोन्ही बाजूने परतून शॅलो फ्राय करून घेते. बांगडे शॅलो फ्राय करून झालेले आता काढून घेते.
इथे तव्यावर थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यात 5-6 लसणीच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घालते बारीक चिरून, परतून घेते. त्यानंतर अर्धा कांदा घेतलेला आहे उभा चिरलेला. कांदा नरम झाल्यावर त्यात अर्धा टोमॅटो घालते बारीक चिरून घेतलेला आणि सर्व एकत्र भाजून घेते. एक हिरवी मिरची घातलेली आहे. कांदा टोमॅटो नरम झाल्यावर थोडीशी कोथिंबीर घालते, गॅस बंद करून घेते आणि थंड झाल्यावर मिक्सरमधनं पेस्ट करून घेते. इथे कढईत तेल घेतलेलं आहे, त्यात सुकी मिरची आणि 2-3 लसणीच्या पाकळ्या घालते चेचून घेतलेल्या. मिक्सरमधनं वाटून घेतलेली पेस्ट घालते आणि तेलावर परतून घेते. त्यानंतर लाल मिरची पावडर, धणे पावडर, जिरे पावडर, हळद घालून मसाल्यामध्ये परतून घेते तेल सुटेपर्यंत. थोड्या वेळाने त्यात पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. मसाल्याला छान उकळी आलेली आहे, त्यात 2-3 कोकमं घालते आणि शॅलो फ्राय करून घेतलेले बांगडे घालते आणि झाकण लावून एक उकळी काढून घेते. थोडंसं गरम मसाला आणि कोथिंबीर घालते आणि झाकण लावून एक उकळी काढून घेते. झाकण काढलेलं आहे. वरून कोथिंबीर घालते. छान चटपटीत बांगड्याची ग्रेव्ही तयार आहे. इथे बांगडे शॅलो फ्राय करून घेतलेले, त्याच तव्यात थोडंसं पाणी घालते, थोडंसं आलं लसूण पेस्ट आणि मीठ घालते, मिक्स करून घेते आणि एक बांगडा साफ करून घेतलेला तो घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढून आता दुसऱ्या बाजूने शिजून घेते. बांगडा शिजलेला आहे छान. गॅस बंद करते आणि बांगड्याचे काटे वेगळे काढून घेते. अशा प्रकारे काटे काढून बांगड्याचं मांस काढून घेतलेले बाजूला. इथे उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, पुदिन्याची पानं, लिंबाचा रस, कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. बांगड्याचं मांस काढून घेतलेलं आहे ते घालते आणि मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि लिंबाचा रस घालते. एक अंड उकडून तुकडे करून घेतलेलं ते घालते. कोथिंबीर घालते बारीक चिरलेली, मिक्स करून घेते. बांगड्याचे सॅलड तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.